नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358 न्यूज। मी प्रभुदास शेंगळे। आज आपण आलेलो आहोत अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे। अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि अशातच जनमत चाचणी म्हणून किंवा सहज चर्चा परंतु मुद्द्याची या कार्यक्रमांतर्गत पांढरी खानमपूर येथील काही कार्यकर्त्यांची, निवडक कार्यकर्त्यांची आपण सहज चर्चा करणार आहोत। दादा, काय नाव तुमचं? राम मदनलाल तोरकडे। बरं, मी अंजनगाव तालुका महासचिव, काँग्रेस। बरं, तुम्हाला काय वाटते कोण होईल खासदार? खासदार तर बळवंत भाऊ वानखडेच होणार आणि बहुमतानं निवडून येणार आहे। कारण की गेल्या वर्षी आम्ही आमच्या जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार नवनीत राणाला खूप प्रमाणात इथून लीड दिला, पण त्यांनी एकही गावात काम केलं नाही। एक छोटंसं काम केलं, आमदार साहेबाचे 10 लाख रुपये तिथं पडले, खासदार साहेबाचे 5 लाख रुपये तिथं पडतात आणि एक चौकाचं काम झालं। त्याच्यानं एकही काम कसं केलं नाही आणि नंतर कुठंच पांढरी तिथं भेट दिली नाही। आमच्या मतावर निवडून आल्या आणि काम दुसऱ्यांचं केलं आणि आज ते दुसऱ्याच्या टेबलवर बसलेला आहे, तर निश्चितच बळवंत भाऊ वानखडे बहुमताने निवडून येते। तुम्हाला काय वाटते गावात किती वोटिंग असेल तुमच्या गावात? गावात 45% वोटिंग आहे। बरं, किती टक्के काँग्रेसला मतदान होईल किंवा बळवंत भाऊ वानखडेंना होईल असं तुम्हाला वाटते? 50% 50% मध्ये बळवंत भाऊ राहतील आणि 50% मध्ये 2 जण। 50% मध्ये बळवंत वानखडे आणि बाकी 50% मध्ये सर्व उमेदवार। बरं, बाकी प्रहारचे दिनेश बुब आहेत, त्यांचा काही फरक पडणार का? प्रहारच्या दिनेश बुबचा थोडाफार फरक दोन्ही उमेदवार पडणारच आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही प्रचारात करता फिरत असता, तुम्हाला काय वाटते अमरावती लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी तुम्हाला काय वाटते? अमरावती मतदारसंघाची पार्श्वभूमी आता एकंदरीत जर पाहिलं आणि आपण जर ते फिरून आलो तर त्याच्यात पाहिलं तर बळवंत भाऊ अग्रेसर। तर हे होते काँग्रेस अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, महासचिव। एकंदरीत माहिती मिळवली असता असं लक्षात येतं की महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे हे अमरावती जिल्ह्यातून अग्रेसर आहेत आणि त्यांचा विजय निश्चित होईल अशी पांढरी खानमपूर वासियांना आशा आहे। बघूया त्यांच्या या आशेला किती यश येते। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी मनोज रायबोलेसह मी प्रभुदास शेंगळे।